हा महादेवांचा रूप आहे, त्यांचेच तुम्हाला आता दर्शन घडवतो. खोपोलीवरनं बैल घ्यायला आले बघा. हे शेतीसाठी आहेत ना बैलगाडा शर्यत. कोणती जात येईल तुला? बघताय छकडीचा बैल. एखादा बैल बघताना काय बघतात शेतकरी त्याच्यामध्ये? आता बैल विकताय काय, त्याची किंमत करताय? ते कधीपासून आलो इथं. आणि इकडे बघा स्टार्टर मध्ये चिकन फ्राय बनवताना दिसतात. बैल नाही घेतलं, शॉपिंग बैल केले, बैल शॉपिंग बैल पण घेतले ना. बैल बघा, हे तुमचं नाही आता झालं. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर 2025 नवीन वर्ष. मागच्या टायमाला तुम्हाला वर्सोव्याला घेऊन गेलो होतो आणि मस्त सी फूड फेस्टिवल दाखवला होता. तर आज आपल्यासोबत गिरीश मित्र आहे. गिरीश, कुठे घेऊन आलायस आपल्याला? आपण मशाला. हा, मशाला दरवर्षी आम्ही येत असतो आणि मशाची जत्रा आपण एक्सप्लोर करत असतो. मसोबा देव आहे, त्यांचे दर्शन घडवत असतो आणि इकडची जत्रा पण आपण तुम्हाला दाखवत असतो. तर आम्ही आता 2 तासाचा प्रवास करून आलोय. मॅप मध्ये मसाळ टाकून आलोय. तर आता आम्ही तोंड धुवायला जागा शोधतोय. रस्त्यामध्ये हालत खराब झाली आमची. रस्ते एकदम खूप चांगले आहेत पण खूप मोठी जर्नी आहे आपल्या बेलापूरवरनं. कुठं आहे तोंड धुवायला? पण तुम्ही बघताय हे बघा, मस्त एकदम सर्व काही इथे भेटत असतं. पूर्ण अख्खी जत्रा भरली आहे. कधीपासून सुरुवात झाली ही जत्रा? आज पहिला नारळ फुटेल. आज नारळ फुटेल सोमवारपासून. जत्रेबद्दल बोलायचं झालं तर जाम मोठी जत्रा असते ना गिरीश. आणि ब्लँकेट वगैरे आणि बैल वगैरे पण विकतात ना या जत्रेमध्ये. काय काय होत असते? आणखी काय काय बघायला मिळतंय? पविता, कुराडी, परत लाटण्या आणि शेती लागणारे सर्व साहित्य ते सर्व असतात. म्हणजे ते आपल्या शर्यतीमध्ये धावतात ते बैल पण बघायला मिळतात. ते पण असतात ना. आलोय आता आकाश पाळणी तिथे लावले तिकडे. बापरे, गर्दी बघ. असं वाटत होतं काहीच गर्दी नाही, पण आता बघा खचाखच भरलाय. चला, आलोय श्री क्षेत्र कांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि इकडनंच मंदिराकडे जायचा रस्ता आहे ना. हा, इकडनंच आहे. ते बघा मस्त शेड केलाय त्या लोकांनी आणि भरपूर सारे काय बोलतात प्रसाद विकणारे, मिठाई विकणारे मित्र आहेत तिथं. तर इकडे धनंजय सर आहेत. नमस्कार. कधी यात्रा सुरू होते ही? आजपासून चालू. तर आजच पहिला दिवस आहे गिरीश आणि पहिल्या दिवशीच आपण आलोय. जर तुम्हालाही इच्छा असेल तर अजून 15 दिवस तिथे जत्रा आहे, तिकडे येऊ शकता. तर आता आलोय आपण मंदिराजवळ. हा महादेवांचा अवतार आहे, हा रूप आहे, त्यांचेच तुम्हाला आता दर्शन घडवतो. मसोबा देवाचे, शंकराचे एकदम दर्शन घेऊन आलोय. खूप भारी दर्शन झालंय आणि आम्हाला नारळ आणि प्रसाद दिलाय, पेढा. तोच आता आपण नारळ इथे अर्पण करतो बघा देवाला. हे बघा दर्शन झाल्या झाल्या मस्त टीका पण लावून देतात बघा. गिरीश लाव बघा. मसोबा महाराज, जय मसोबा, जय मसोबा महाराज, जय मसोबा. कुठला? जाळीतला मसोबा, सुखी राहू दे. जाळीतला मसोबा का म्हणतात असं? चांगला आहे, मसोबाचा आनंद आहे, सुखी राहावा. मसोबानं साऱ्या लोकांची संकट दूर व्हावा आणि पुढच्या वर्षी असंच आनंदात यावा. दरवर्षी येतो आम्ही. हो, धन्यवाद. आणि तुमच्या या टोपलीमध्ये काय आहे? ही तुळजाभवानी, ही तुळजापूरच्या आईची पलडी आहे आणि आम्ही जोगवा मागतो आईचा. आईचा जोगवा मागताय ना. हा, मस्त मस्त. आणखी आपल्यासोबत जे मित्र दर्शनाला आले होते. जय मसोबा, जय मसोबा, जय मसोबा, जय मसोबा. उरण मंदिराच्या समोर नारळ फोडताना बघितलं तुम्ही. आणि इथे बघा अगरबत्त्या पण लावतात. आणि आणखी इथे एक देव आहेत, तिथे पण देवाला हार वगैरे, हळद कुंकू वगैरे लावतात. हो, आणि आणखी एक इथे बाबा आहेत बघा. बाबा, तुम्ही पण तुळजाभवानी आईलाच हे करताय ना? हा, त्यांच्या टोपलीमध्ये पण तुळजाभवानी आईचं आहे बघा. तर अर्ध्या शेंडीचा नारळ घेतलाय आपण आणि अर्धा तिथे ठेवलाय ना. हा, तर आता मोठे मोठे आकाश पाळणी
दुकानी वगैरे भरपूर काही बघितलं. आता बाजूला एक खांब पण आहे, तिथे खांबाचं पण दर्शन घेतात ना, तिकडे पण जाऊया आपण. चला, खूप छान दर्शन घडलंय. हो हो, नमस्कार नमस्कार. चला, खूप छान दर्शन झालंय आमचा आणि खांब्याला पण आपण प्रार्थना करून आलोय, पाया पडून आलोय. तर इकडे मंदिराचे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष आहेत, हो दशरथ साहेब आहेत. नमस्कार. तर काय सांगणार आपल्या यात्रेबद्दल, कधीपासून सुरू आहे ही यात्रा? कालपासून सुरू झालेली आहे, 5:30 वाजल्यापासून. हा पौर्णिमेचा पहिला दिवस आहे आणि ही यात्रा जवळजवळ 15 दिवस चालेल. आणि उद्या नवसाचा दिवस आहे. उद्या गली आपल्या ज्या कोणत्या भाविकांचे जे मनोकामना आहेत तो पुजण्याचा उद्याचा कार्यक्रम आहे. आणि आता गेल्या वर्षी जवळजवळ ही यात्रा 17 ते 18 दिवस चालली होती आणि 10 ते 15 लाख भाविकांनी दर्शन घेतला. पण आता कसं आहे, पहिल्यांदा सोमवार आल्यामुळे आज जरा गर्दी कमी दिसते, पण उद्यापासून गर्दी खूप. म्हणजे येणारे 15 दिवस तुम्ही कधी पण येऊन इथे दर्शन घेऊ शकता ना. हा शंकराचा अवतार आहे आणि लोकांच्या नवसाला पावणार आहे. इथं जे येतात भाविक त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि मंदिराच्या बाजूलाच एक खांब पण आहे, खामलिंगेश्वर ज्याला म्हणतात, त्याबद्दल काय सांगणार? हा खामलिंगेश्वर हा नवसाला पावणारा देव आहे, म्हणजे तो शंकराचाच अवतार आहे. ओके. म्हणजे जे काही नवस वगैरे बोलतो आपण ते खामलिंगेश्वराला देत असतो ना. हो, आणखी बाबा आहे तिकडे. नमस्कार. काय सांगणार तुम्ही? या यात्रेच्या ठिकाणी या कमिटीने चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे आणि फार वर्षापासून या यात्रेचं महत्व आहे. इथं खामलिंगेश्वर फार महत्वाची मंदिर आहे. आता जो खांब आहे तिथं आणि त्याच्यावरच लोकांची जास्तीत जास्त भावना आहे. त्या भावनेपाठी लोक इथं येतात. तसं त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभवही आलेला आहे. गुरांची यात्रा इथं बाजार भरलेला असतो, बैलांचं. खिलारी बैल खास येतात इथं. आणि यात्रेमध्ये एक वैशिष्ट्य आहे, कोणालाही कसला आजार होत नाही. या यात्रेमध्ये 10 दिवस राहा, 15 दिवस राहा, कधी कोणी माणूस आजारी पडला नाही, कोणाला साप वगैरे विंचू कधी चावलाच नाही. अशा प्रकारचं यात्रेचं महत्व आहे. भगवंताची कृपा आहे आणि या कृपेमुळे अख्ख्या महाराष्ट्रातून लोक इथे येतात आणि आनंद लुटून जातात. म्हणजे 10 दिवस इकडेच थांबतात लोक. 10 दिवस म्हणजे टेंट वगैरे लावून, व्यवसाय वगैरे लावून तिथे जेवण वगैरे बनवत असतात. व्यावसायिक इथे आता करोडो रुपयाचा इथं उलाढाली होते आणि सगळ्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही. हे या देवाचं वैशिष्ट्य आहे. इथं आलेला भाविक अगदी आनंदाने जातो घरी. काही ऍक्सिडेंट कोणाचा काही कधीच काही होत नाही इथं. आणि बैल विक्री वगैरे पण भरपूर मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे बैल विक्री जातात. खिलारी प्रकारचे बैल असतात आणि ते एकदम मस्तपैकी. तरी किती वर्षापासून ही सुरू झाली? म्हणजे आम्हाला आठवत नाही, एवढं फार वर्षापासून यात्रा. 100 वर्ष आधी. हो हो, 100 वर्ष आधी. चालेल, धन्यवाद खूप चांगली माहिती देण्यासाठी. अध्यक्ष साहेब, तुम्हाला पण धन्यवाद. थँक्यू. ब्लैंकेट आहेत यात्रेमध्ये 450. तर इधर सब ब्लैंकेट ही बेचते क्या? हाँ, सर्वजण ब्लैंकेटच विकतात. बघा काय खासियत असते. जो मस्से की जो यात्रा होती है वो सब ब्लैंकेट लेने ज्यादा आते हैं. अच्छा, ब्लैंकेट के लिए. हाँ, और लकड़ी. ब्लैंकेट, टोपली और लकड़ी. सबसे ज्यादा अधिक लेने आते. त्यासाठी जास्त लोक खरेदी करायला येतात. म्हणून जागे जागेच तुम्हाला ब्लँकेटची दुकानं दिसतात. बघा, तर मुरबाडवरनं आपले मित्र भेटलेत. बघा, काय नाव सर तुमचं? रवींद्र विशे. रवींद्र सर आणि त्यांचं पूर्ण कुटुंब दिसते. बघा, धन्यवाद ओळख दाखवण्यासाठी. थँक्यू. गावागावाकडनं अशी मंडळी येतात जत्रेला आणि स्टे करत असतात. हे बघा इथे. हो सर, कुठनं आले तुम्ही? आंब्यातील आले ना. आजपासून जत्रा सुरू झाली. घेऊन चालत ना, घेऊन चालत तुम्ही? रात्री आलोय. काल रात्री आले आणि आता चाललेत. हा, काय बैल वगैरे घेऊन चाललेत काय? हा, पूर्ण कुटुंब एकत्र येऊन येत आहे काय? बघा, सर्वजण जे काय कुटुंबाचे मंडळी आहेत ते सर्व एकत्र येतात आणि येतात. आता हे काल रात्री आलेत आणि बैल घेऊन चाललेत. बघा, शेतीसाठी ना, शेतीसाठी, शर्यतीसाठी जे काय त्यांना बैलांची गरज आहे ते घेऊन चाललेत. बघा, आता बैल विक्री पण होत असते या यात्रेमध्ये, ते पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. बघा, अशाच गाड्या भरून येतात. बघा, हाय, काय पावती फाडतोयस? पावती फाडणारा मित्र बघा आपला. बघा, इकडे बैल विकत घेतलेला आहे. बघा, नमस्कार. काय नाव काय तुमचं?
ज्ञानेश्वर दुधाळे. कुठनं तुम्ही? शापूर वरनं आलेत. कुठे घेतलं? इथेच याच मशामधनच घेतलं. दरवर्षी मशामध्ये येतोय. खूप सुंदर बैल वगैरे असतात बघण्यासाठी. बाजार पण खूप मोठा 15 दिवसाचा बाजार असतो. बरोबर. आणि इथं वेगवेगळाच माहोल असतो समजा. म्हणजे ही जत्रा खास शेतकऱ्यांसाठी असते ना? तिथं कोणती वस्तू मिळत नाही असं नाही, प्रत्येक वस्तू शेतकऱ्याची इथं मिळते. खास करून बैलांचे सगळ्या प्रकारच्या जाती बघायला मिळतात इथं. म्हणजे शर्यतीसाठी बैल एक नंबर शर्यतीसाठी बैला कोड मिळतात बघायला. सर्व प्रकारची बैल मिळतात ना? चालेल धन्यवाद माहिती देण्यासाठी. थँक्यू. असंच टेंट लावून राहता आणि बैल वगैरे घेतात ना, सर्व काही खरेदी करतात बघा. मस्त बैल तर बघितली तुम्ही. आता म्हशी पण घेऊन चाललेत बघा. ते हे पण विकत घेतल्या, म्हशी पण विकत घेतल्यात, त्याच घेऊन चाललेत बघा. हे बघा, जसं आपल्या मित्रांनी सांगितलं, शेतकऱ्यासाठी सर्व काही वस्तू इकडे मिळत असते. ते बघा, हे बैलाला बांधायचं आहे ना गिरीश? काय हानी आहे? बागा, तासरे, मोरक्या, भरपूर काही ज्या गोष्टी आहेत त्या बघा इकडे बघायला मिळतात. मस्त. आणि इथे काट्या, भरपूर जण आपल्याला दिसले जत्रेतून काट्या घेऊन जाताना. हो सर, नमस्कार. कशाला घेऊन जाता या काट्या? हे आपल्या शेतीसाठी. काय बैल वगैरे हाकला, मशीनला, गायांना, शेतात जायला. बरोबर. त्यासाठी या काट्या घेऊन चाललेत बघा. आणि इथे बघा, बैलाला जुक्कर बोलतात का याला? खांद्यावरती असते ना? हो, खांद्यावरती असते बैलाच्या, म्हणजे खटाऱ्यामध्ये असते तोच ना? तोच जुक्कर. सर्व काही मिळतंय बघा इथे. बघा, ज्या बैलाला गुलाल लागला त्याची विक्री झाली समजायचा. आणि कोयते, बापरे, काय काय याच्याकडे सूर्य आहे. बघा, सर्व प्रकारचे शेती करण्यासाठी जे काय टूल्स लागतात ते सर्व तुम्हाला या जत्रेमध्ये बघायला मिळतात. हे बघा, मंदिरापासून ऑलमोस्ट 1 किलोमीटर आपण चालत आलोय. आणि इकडे बघा, इथेच बैलांची विक्री वगैरे होत असते. बघा किती बैल आहेत बघा, आणि किती शेतकरी आहेत त्यांच्या खरेदीसाठी. ते बघा, हे विकायला आलेस की विकलंस? विकायला आलोय. तुम्ही विकायला आलेत काय? कुठनं आले तुम्ही? खोपोलीवरनं बैल घ्यायला आलेत बघा. हे शेतीसाठी आहेत ना? बैलगाडा शर्यत, शर्यतीसाठी. काय बोलतात या जातीला? हे किल्लार आहे. किल्लार जातीचे बैल बघायला मिळतात बघा. फास्ट धावतात खूप. शर्यतीमध्ये एकदम फास्ट धावतात तेच. आणखी एक मजबूत जातीचा बैल दिसते बघा तुम्हाला. कोणती जात आहे ही? गावठ्या बैल आहे, गावरांमध्ये मिक्स आहे. गावरान हे शेतीसाठी विकतात? शर्यतीसाठी पण हाऊस करू शकतो. शेतीसाठी. तुम्ही विकलाय की घ्यायला? द्यायला आलोय. विकायला आलेत ना? हा, विकायला आलेत बघा. तर शर्यतीचा बैल बघितला तुम्ही, आता शेतीसाठी वापरणारा बैल बघा. तर वेशवीचे मधुकर पाटील साहेब भेटलेत. नमस्कार. हो, तर काय सांगणार, कसे विकतात इकडे बैल वगैरे, कसा व्यवसाय? बैल असेल तसा किंमत चांगला पालणार आता त्याची किंमत दाखवत जाते. म्हणजे ऑप्शन लावतात का कसं? नाही असं जागेवर पालणार नाही, पळू चालेल. बोटावर, हातावरती. म्हणजे बोटावरती जेवढी बोटं पकडेल तेवढा. 2 बोटं पकडली तर 20,000. हा, बोटावरती. तो प्रकार कुठं होतोय? इथे होतो बाजारात. सौदा चालू झाल्यावरती आपल्याला विक्री बघायला मिळेल. पण हातावरती, बोटांवरती जशी किंमत असेल तसा बैल विकायला असतो. या बाजूला बघताय छकडीचा बैल. हा पण शर्यतीमध्ये चालवते ना, कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये भाग घेतो तोच. आणि याची काय शेंग उभी असतात काय? हा, काय आहे? मैसुरी म्हणजे त्याची किंमत जास्त असते. त्याची किंमत जास्त आहे. त्याची किंमत 65,000 आहे. आणि एखादा बैल बघताना काय बघतात शेतकरी त्याच्यामध्ये? म्हणजे त्याची चाल बघतात, त्याची छाती, जलम, किती जलम आहे तसा, त्याच्यामुळे सर बैल पळतो. आता तो लक्ष्या, तो कसा जलम आहे, छाती रुंद आहे त्याची, पाय, तसं बैल बघून घेतात म्हणजे शर्यतीसाठी. आणि शेतकरी काय बघतात? शेतकरी काहीच बघत नाही, फक्त असं माठी बैल बघ, मजबूती बघतात. आपल्याला गाडी ओढली पाहिजे, आपल्या नांगर बिंगर सगळं शेतीचं काम केलं पाहिजे. माझ्या आणि गिरीश मध्ये जर आम्ही दोघांमध्ये बैल असला तर कोणाला घेतील? तुम्हाला. म्हणजे मजबूती बघतात. चालेल धन्यवाद. मजबूती बघून आपले शेतकरी बैल घेत असतात. आणि जो शर्यतीसाठी आहे ते खूप जास्त माहिती काढतात ना. आता काय करताय? आता बैल विकताय काय? त्याची किंमत करताय? आता बैलांची किंमत चालू. हे काय टाकलंय? कपडा टाकलाय हातावर. कपडा टाकलाय. आणि समोरच्या व्यक्तीने दुसरा गिऱ्हाईक असं त्यांनी बघितलं नाही पाहिजे म्हणून त्यामुळे कपडा टाकतात. बोलून नाही आपण किंमत बोलत, बोटावरती, हातावरती. बघूया आता कसं होतंय ते. करा. हे विकत घेणार आहेत काय? हो, चालेल. बोला. ते 60,000 मागत आहेत. मी 1,20,000 सांगितलं होतं त्यांना. बघू आता ते कितलं परत घेतात ते.
असं आहे. सर आपला कॅमेरा हिट मुले जरा बंद झाला तर ते व्यवहार करताय ते म्हणजे आपल्या दुसऱ्यांना समजलं नाही पाहिजे आपण कितीला बैल विकला म्हणून बैल विकला कितला म्हणजे कसं बोटानं अशी 2 बोटं दाबली तर 20,000, 5 बोटं दाबली तर 50,000. याच्यामध्ये असं कसं दुसऱ्यांना समजलं नाही पाहिजे म्हणजे आपण कितीला बैल विकतोय तो. आणि बैल घेतल्यावरती काय करतात? त्याची नोट 1 रुपया, 100 रुपये, 500 रुपये तापमारासाठी घ्यावा लागते ती. ते आपला बैल झाला ना ते मग बैल फिक्स झाला त्यानं. मग बैल वळखायला लागतो काय तेव्हापासून आपल्याला? नंतर गुलाल टाकायला लागतो त्याच्यावर म्हणजे दुसरी खरेदी होणार नाही त्याची. बरोबर. एकदा गुलाल टाकला का बैल आपला बैल गेला आपला. चालेल धन्यवाद. बघ दम है तो आजा. चला आलोय हौशामध्ये. इथे आपला अक्षय मित्र आहे. अक्षय कधीपासून आलो इथं? आम्ही आलोय शनिवारी संध्याकाळी, सकाळी झालो शनिवारी. म्हणजे तुम्ही पण बैल वगैरे विकत घेता का शेतीसाठी? बैल विकत घेतो सगळे. कोणाला जसा पटेल तसा. बैल असतात, म्हशी असतात, गायी असतात, तसं कोणाला वाटतं त्याप्रमाणे घेते विकत. बरोबर. शेतीसाठी जे काही सामान लागते ते घेत असतं ना. किती दिवसासाठी येतो तरी इथं? आम्ही 3 दिवस येतो. 3 दिवस दरवर्षी 3 दिवस येतो ना. मग आता बैल वगैरे काय घेतला? हो आता 2 बैल घेतले, 2 गेले, अजून 2 घ्यायचे. म्हणजे शेतकरी 15 दिवस इथं येऊन राहत असते ना ते बैल घेण्यासाठी? खास बैल घेण्यासाठी येते. शेतीची अवजारं इथे सर्व भेटतात. तेच खास घेण्यासाठी इथं येत असते ना. आणि असा हौसा लावून इथं राहत असतात बघा. आणि इथं जेवण वगैरे पण बनवत असतात. आपण आता जेवणाची सोय पण केलेली आहे, आपली व्यवस्था पण केलेली आहे. तर तिथं जाऊन जेवण करूया आपण. आणि हौसा बघितला तुम्ही इकडे बघा. स्टार्टर मध्ये चिकन फ्राय बनवताना दिसतात. म्हणजे इकडेच येऊन राहता ना तुम्ही 7-7, 8-8 दिवस? किती दिवस राहणार तुम्ही? आम्ही आता 3 दिवसाचा प्रोग्राम आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत निघणार आम्ही सर. ओके. आज रात्री किंवा उद्या सकाळी निघणार. पण हे बघा मस्त एकदम धमाल करतात. एका जत्रेसारखी मजा करतात बघा. साईराम. तर आपण शिर्डीला गेलेलो पदयात्रेमध्ये, तेव्हा आपले मित्र भेटले होते. सर्वांचं जेवण वगैरे बनवायचे. बरे आहो ना? एकदम मस्त. आणि इथेच त्यांचा हौसा आहे बघा. काय बनवला? डाळ भात, वांग्याचं भरीत. मस्त. लोणचं, पापड, चपाती सर्व. इथंच राहणार आता? किती संध्याकाळी जाणार? घेतलं बैल वगैरे घेतलं? आपल्याच गावातले आहेत शेतकरी पक्ष. तेच बघा इकडे येऊन राहतात. मस्त बैलची खरेदी वगैरे सर्व करतात आणि जात असतात बघा मस्त. उत्कर्ष इकडे किती वर्ष झाली मशाला येतेस तू? 4 वर्ष झाली. आणि काय असते बघण्यासारखं इथे? सगळं काय आहे. काय काय घेतलंस तू? केलाय खरेदी चिक्कार केलाय बघा. नवीन वर्षाची सुरुवात, शेतीची सर्व खरेदी केली बघा मस्त. हो मम्मी. अरे बापरे मस्त. आपल्या गिरीशच्या बहिणीचीच मुलगी आहे. आलोय जयेश थली यांच्याच हौशामध्ये. बरं हो ना सगळं? जेव्हा काय काय केली शॉपिंग? हे बघा शॉपिंग केले ते दाखवतात. ब्लँकेट दाखवतात बघा मस्त. बैल नाही घेतलं? शॉपिंग बैल केले. बैल पण घेतले ना. बैल बघा आपला जयू, सी ऑल जयू आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे जयूच्या. तुझ्या चॅनलवरती पण ब्लॉग येणार आहे. त्यांचाच पूर्ण परिवार आहे. आणि त्यांचे बैल बघा. हे तुमचं ना आता झालं? हे बघा घेतलेत बैल. आजच जत्रा सुरू झाली. आज मेन दिवस होता जत्रेचा. आणि आम्ही 2 दिवस अगोदरपासून आलो होतो, कारण बैलांच्या खरेदीसाठी खास आलो होतो. आणि यात्रा आजपासून सुरू होईल. म्हणजे लवकर संपतात ना बैल. आणि चांगल्या जातीची बैल पण लवकर येऊनच भेटत असतात, म्हणून बघा लवकर येतात. तो छकडीचा बैल घेतलाय म्हणजे ते शर्यतीसाठी. तू करणार? आहेत आपले ना शर्यतीचे बैल आहेत आपल्या जयेश मित्राचे पण आहेत शर्यतीचे बैल. ते आता नवीन घेतलेत बघा. आणि हे शेतीसाठी काय मजबूतीवाले बैल शेतीसाठी मस्त.